नमस्कार मंडळी. आम्ही सकाळीच आलोय गहू वाळत घालायचे, तर यांचे इथं आलो. गहू वाळत घातले तर घरी जायचं, सारं काम टाकून आले मी. धुणं भांडे काहीच नाही आवरलं. इथं आलो आणि यांचे काम करून राहिलो. आमचे काम लांबच राहते. दादाने बोलिलंय मला याच्यामध्ये ना कशामुळे ते आळ्या झाल्यात तर तो उन्हात घाली होत म्हणलं. सोडे नाही का काय ते हे पाय यांचं चालू माझ्याकडे. हे पहा पणी का समस्ती करतोय. पणीला चाव राहिल्या मुंग्या. अरे रे अरे पाय पाय तो पणी पाय. अरे मुंगळे पण हे झालेत. हे पाय कसं आहे बनी हानी. हा काय खरं नाही बाबा. हे पहा सकाळीच आलो तर आम्ही गहू वाळत घातले. इतके भारी वाळेत ना गहू. हे पहा तोंडे नाही काय नाही, पण त्याच्यामध्ये नाही मला आळ्या दिसल्या. त्या म्हणलं आळ्या जर झाल्या ना जाळ्या लागन, कारण की वर्षभर वापस ते कुठे घातले तर काढावं नाही लागत. त्या दिवशी खडं झालं लगेच आम्ही 1-2 दिवस ऊन दिलं आणि भरले, पण पाऊस चालू होता त्याच्यामुळं ना एवढे काही कडक वाळले नव्हते ते. तर आता एक ऊन देतो आणि 4 वाजता गरम गरम भरतो. जरी काही किडूक असं ना तर ते लगेच निघून जाईल आणि मरून जाते, कारण की ते फिल्टर केलेले गहू त्याच्यामुळं त्याला काही हे लागत नाही, काढायची काही गरज नाहीये. आणि हे कागदाच्या वासाने म्हणजे वास असला ना गव्हाला तर गव्हामध्ये सोंडे बिंडे काही होत नाही. गहू मध्ये वापस ते कापराच्या हे पण टाकले होते मी पुड्या, कारण की मी दरवर्षी कापूर आणि कागद टाकत असते या गव्हामध्ये, तर त्याच्यामुळं सोंडे होत नाही. आणि लिंबाचा पाला जरी टाकतो पण एखाद्या त्याने पण सोंडे होतात बरं का. पण मी 4-5 वर्षापासून कापूर आणि कागद टाकत असते, त्याच्यामुळे सोंडे काय होत नाही. तर तुम्ही काय टाकता नक्की सांगा कमेंट मध्ये बरं का, कारण की वर्षभर आपण धान्य भरून ठेवतो, पण काहींच्या हाताने लगेच किडे होतात. माझ्या तर काय होत नाही बरं का, पण मग सेफ्टीसाठी टाकून ठेवत असते, कारण की आपण दळणच काढतो त्याच्यानंतर काही बघत नाही काय नाही. ते पहा कोठी पण वाळत घातली मी तिथं. कोठी पण तापली चांगली. सकाळी सकाळी आलो होतो, माझं धुणं भांडे सगळं काम पडलेलं आहे. भाऊला म्हणलं चाल, तर लगेच दादाने चाललं बाई आम्हाला पाणी नाही. आता पाणी आणायला गेलाय, दादाच्या गाडीमधलं संपलं पेट्रोल, तर तो पेट्रोल आणायला जायचंय त्यांना. बर्फ आणायचा आहे. आता रसवंतीमध्ये सकाळीच बैलगाड्यात घालून ठेवलाय, पण बर्फ नाही. आणि गिराईकाला आता बर्फ लागतो, ऊनच तसं पडतंय त्याच्यामुळं बर्फ नाही. बर्फ आणायचंय त्यांना, गाडीत पेट्रोल टाकायचंय. इथं आलो का यांच्या कामं आम्हाला सुधरून देत नाही. आमच्या कामं राहते साईडला, यांचेच कामं करावं लागतंय आम्हाला. आणि मूळ म्हणजे अक्का पण घरी नाहीये, कारण की अक्काची आई आजारी आहे. मी रात्री जाऊन आले, ती खायला नाही पियना नाही. आता मॅडम गेलेली आहे, तर पाहू मॅडम आल्यानंतर काय म्हणते. फोन केला होता सकाळी, तर आता वयामानाने वय जास्त झालेलं आहे आमच्या आजीचं. 80-90च्या घरात असं वयामानाने. तिला काय ते पेलवाना आजार पण जमलं माझं. लवकर कुठे तर मी पण जाऊन येईन. इकडे दादा तिला बरं वाटावं, कारण की दवाखाना ते सारखं करून राहिलेत. मावशी अक्का तिकडच आहे, पण आता सांगता नाही येणार. रात्री जरा सिरियस झाली होती त्याच्यामुळं ना रात्री मी दादा जाऊन आलो. माझ्या भैयाला म्हणलं दादा इथंच थांब, घरी जायला आम्हाला रात्री 11-11:30 वाजले. पण पाहू आता मॅडम आल्याच्या नंतर काय म्हणते काय नाही, कारण म्हाताऱ्या माणसाचं काही खरं नाही आहे. आता काय होईल तो होईल. तिला जेवण जायना सारखं जुलाब ते होऊन राहिले, कारण की पचनक्रिया जरा हे असते म्हाताऱ्या माणसाची. काय करावं, मग दवाखाने ते करून राहिले त्या, पण काही फरक पडा ना तिला. तर बघू काय होतंय काय नाही. नाहीतर मग मी आवरल्यानंतर वापस जाऊन येईन. तिला खायला न्यावं तरी ती काही खात नाही. महिन्यापूर्वी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं, आजी आमची एकदम व्यवस्थित खात पीत होती. तिथं बसायची उठायची,
पण अचानकच काय झालं तर तिचे कमरापासून पाय असे हे तरी ना हातपाय गळालेत बाई म्हणे. मग 7-8 दिवस ऍडमिट पण होती, तरी काय फरक पडा ना. तर बघूया, जर गेले तर मी तुम्हाला दाखवून आमच्या आजीला बरं वाटावं. बघू काय होते काय नाही. हे पहा, बनीला पण माणसं लागते खेळायला, त्याला कोणी ना कोणी जवळ लागत आहे. दादा सोडू नको सोडू नको, इकडे लांब होय. त्याला वाटतं माणसं पोरांनी माझ्यासोबतच खेळावा. आता लेकरांना हे उन्हामध्ये ते पहा आवाज देतो देव माझ्यासोबत खेळा म्हणून. बाबू इकडे आहे दादा, हे पाय उन्हात खेळत ये लेकर, कसं ऊन नाही लागायचं. आणि दादा आज कोणाचा बर्थडे होता? कोणा सांग बरं इकडं. पप्पाचा. आज होता आर्यनच्या पप्पाचा बर्थडे. पण मग संध्याकाळी काय केक कापता नसता आला, तर रात्री आर्यनचे पप्पा घरी आले होते, तर मग सकाळी त्यांनी केक आणला. मग आम्ही सगळ्यांनी कापला. योगायोगाने आम्ही पण आलो होतो. सकाळी गहू वाळत घालायचे तेव्हा मग आम्हाला कळालं का आर्यनच्या पप्पाचा बर्थडे आहे. आता व्हिडिओ तर काय घेतला नाही आम्ही. हे पहा आले पाणी घेऊन. कधी घरी जायचं, कधी काम आवरायचं, कधी यायचं. आता हे कोठीत तर भरून ठेवावंच लागतील ना. इथं घरी कोणी दम्मानी उचला. हे पहा आरू आणि माझा दादा पाणी घेऊन आलाय. इथं आम्ही आलो का कायम पाणी नसतं, कायम जार आणायला जाय, हे आण ते आण. गिराईक झालंय चालू. एक तर बर्फ नाहीये, गिराईकाला बर्फाशिवाय घेते का रस? घेते का बाई? आणि आज आरूने इतकी मोठी कॅडबरी पप्पाला आता आम्हाला माहित नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही काय गिफ्ट आणलं नव्हतं. मग पप्पाला आणल्या सगळ्यांनी कॅडबऱ्या, है ना? मोठी एक, 100 वाली एक आणि 20 वाली एक. हा, आणि त्या खाल्ल्या आरूनेच खाल्ले, पण जास्त दात किडतीन का नाही किडतीन याचं काहीच भान नाही आरूला. एवढी कॅडबरी खाण्यामध्ये आरू मग्न झाली होती. तर हे पहा माझ्या दादानी पण कॅडबरीच आणली. आता ऐन टायमाला काय नसतं इथं छोट्या फाटा आहे आमचा. इथं मार्केटला आम्हाला जावं लागत नेवाशाला, डायरेक्ट नेवाशाला जावं लागतं अशा वस्तूसाठी. त्याच्यामुळं मग आम्ही पण कॅडबरीच आणली मोठी. म्हणलं आता याच्यामध्ये साजरा करा. गिफ्ट काही आणलं नव्हतं. तर हे पहा वल्ल झालं माझा दादा, ऊन लागतंय. ते पर्ण नेलं मामानी. तर मग माझ्या दादाला म्हणलं दादा स्कार्फ बांध, कारण की ऊन लय पडलेलं आहे. या उन्हामध्ये एक तर आजारी पडू राहिलेत लेकरं, उलट्या जुलाब काही ना काही चालूच आहे. तर म्हणलं दादा माझं स्कार्फ बांध भाऊ, तसं जाऊ नको. त्याच्या टोप्या आहे पण ते उपरणं जरा कानाला याला डोक्याला व्यवस्थित बांधता येतं. पण आता किरण मामाला काही नव्हतं. मग त्याला म्हटलं ते तुझं, मग आपण घरी जाऊ. आणि ते पहा मामीने बघा कसा बनी धरलाय. त्या बनीला माणसंच लागत आहेत. आता लेकरा त्याचा मालक गेलाय आजीला भेटायला. इथं रसवंती चालू करायची का काय? असं यशला कंटाळा येतो कामाचा, तर तो गेला मॅडम संग आजीला भेटायला. आता पाहू काय होतंय. गिराईक चालू झालंय. हे पहा दादांचं बर्फ आणायचा, हे आणायचं आणि पुढंच काय नाही. हे बा गाडीत पेट्रोल टाकायचं. आणि एक तर पेट्रोलचा इतका तुटवडा इकडं पण चालू आहे. सगळीकडे युद्धामुळं ना सगळीकडलं सर्वसामान्य माणसावर तर लयच संकट आलेलं आहे. कारण की पण आमच्यासारखे म्हणा, सर्वसामान्य म्हणा, कसं करायचं? त्याच्यामुळं हे युद्ध लवकरात लवकर थांबावा आणि काहीतरी याच्यावर तोडगा निघावा, हीच सगळ्यांना काय म्हणते सगळ्यांची हे असणार आहे आशा. तर बघू काय होतंय काय नाही, कधी युद्ध संपत आहे. मोदी तर करू राहिलेत दौरे. इकडं सर्वसामान्य मरा ना का काय व्हाय ना. काही कोणाला काळजी नसती. जे ते ज्याचं त्याचं तिजोरे भरायचं करतंय. तर असं माणसांवर सगळ्यांवरच, सगळ्या समजा जगावरच संकट आलेलं आहे. त्याला काय करावं काय नाही, काहीतरी पर्याय काढावा सरकारने. कारण की सगळ्या वस्तूचे भाव वाढलेत. डिझेल पेट्रोलमुळं तर हे पहा गाड्या अशा उभा आहे. रात्री एक ट्रक हे आपलं हे ट्रॅक्टर उभं होतं, त्याचं इथं डिझेल संपलं. तर कुठं त्याचा फोन लावायचा होता, तिथून डिझेल आणायचं होतं. ते पण ते बाबा म्हणे भेटतंय का नाही बाई, आमच्याकडे डिझेल भेटायला नाही. आणि पूर्ण ऊसाच्या बेण्याने ते ट्रॅक्टर भरलेलं होतं. तर हे बा अशा गाड्या ठिकठिकाणी लोकांनी उभा केल्या डिझेल संपल्यामुळं.
तर काय याच्यावर तोडगा निघण आणि काय नाही बघू आता काय होतंय काय नाही. तर मी चालले आता घरी, माझा दादा चाललाय बर्फ आणायला. तर भेटूया आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.